5 पिढ्यांहून अधिक आणि 100 वर्षांपेक्षा जास्त अधिकची परंपरा असलेली राजगुरुनगरमधील सर्वात जुनी पेढी. विश्वास हीच परंपरा. वाबगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. आमचा पत्ता वेशी शेजारी बाजारपेठ, राजगुरुनगर. संपर्क 9850919999. एकदा भेट देऊन तर पहा. आता मी तर संघर्ष करणार लोकांच्यासाठी. लोकांची मागणी आहे. आमच्या 20 वर्षाचं स्वप्न आहे. मूळ रेल्वे प्रकल्पाची मागणी ह्या 3-4 तालुक्यामुळे झालेली आहे आणि ह्या 4 तालुक्याला वगळून जर रेल्वे प्रकल्प होत असेल तर हे काहीतरी याच्या पाठीमागचं कपटी कारस्थान आहे. लोक म्हणतील की बाबा तुम्ही विमानतळाला विरोध केला आणि आता संघर्ष करायला. मी विमानतळाला विरोध करण्यापाठीमागचं कारण हे होतं, माझं एकच म्हणणं होतं, लोकांनी विपर्यास केला. लोकांना माझ्या विरोधात निवडणुका जिंकायच्या होत्या म्हणून खोटं बिल माझ्या नावावर फाडण्यात आलं. माझा विमानतळाला विरोध असताना मी एवढंच म्हणायचं की शेतकऱ्यांचं म्हणणं काय तेवढं ऐकून घ्या आणि मग विमानतळ करा. विमानतळाला माझा वैयक्तिक कधीच विरोध नव्हता आणि विमानतळ जर तिकडं गेलं आहे तर तिकडं का गेलं आहे? तिकडं गेल्यानंतर 10 वर्ष झाली तिकडं. आपल्याकडं विमानतळ हे फक्त 3 वर्ष गाजलं. तिकडं पुरंदरला जाऊन 10 वर्ष झाली. 2014ला 2015ला तिकडं गेले. आज 2025 आहे. 10 वर्षात तिकडं काहीच झालेलं नाही आहे. 3 वर्षात इथं विमानतळ झालं नाही तर माझ्या नावानं बोंबाबोंब चालू होती. पण प्रत्यक्षात काय झालं तर सांगण्याचा मुद्दा आहे की आता एका बाजूला रेल्वेचा प्रकल्पची भूसंपादन हे 3 तालुक्यामध्ये झाले ना मोठ्या प्रमाणामध्ये. आज मांजरी. माझा दुसरा एक मोठा आरोप आहे, गंभीर आरोप आहे प्रशासन आणि काही लोकप्रतिनिधींवर. मी कोणाचं नाव घेणार नाही. मांजरी ह्या ठिकाणी 6 हेक्टर 5 हेक्टर 83 आर जागा भूसंपादन करण्यात आली. त्याला 186 कोटी रुपये दिलेत. 5 हेक्टरला 186 कोटी रुपयाचं वाटप झालं आहे. जिरायत जमीन बागायत दाखवली, गावठाणातली जमीन आहे अशी दाखवली, बंजर जमीन गावठाणात आहे त्या परिघामध्ये असं दाखवून 10 पट जास्त पैसे म्हणजे 32-35 लाख रुपये गुंठ्याला तुम्ही जमीन देता की जो जमिनीचा भाव तिथं आजसुद्धा 4 लाख रुपये गुंठा आहे. ही गोष्ट मी ह्यापूर्वीसुद्धा वारंवार कलेक्टर असतील, प्रशासन असेल, दिल्लीचं रेल्वे मंत्रालय असेल यांच्या सगळ्यांच्या कानावर घातली, परंतु त्याच्यावर अजूनही कुणी कारवाई केलेली नाही. ह्या भूसंपादन अधिकारी, राज्य शासनाचे भूसंपादन अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी माझी मागणी होती. त्या मागणीशी अजूनही मी ठाम आहे. 5 हेक्टरला तुम्ही 200 कोटी रुपये देता आहे आणि आता प्रकल्प तिथं जात नाही आणि तिथून जाईल का नाही थोडं चेंज होईल. पण आज आपल्या खेडमध्ये दिले ना काही लोकांना पैसे. खेडमध्ये आंबेगावमध्ये जुन्नरमध्ये पैसे दिले. ते भूसंपादनच काय करणार आहे? मला रेल्वे मंत्र्यांना विनंती करायची की तुम्ही प्रत्यक्ष जागेवर येऊन पहा, परिस्थिती काय ते पहा, GMRT पहा. रेल्वे मंत्री एक IT मध्ये तज्ज्ञ आहेत, त्यांना सगळं माहिती आहे, त्यांना तंत्रज्ञान माहिती आहे. GMRTवर तोडगा निघू शकतो. 15 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल त्या परिसरामध्ये चालत नव्हते त्यावेळेला मी बैठका घेतल्या. त्यावेळेला आम्ही पर्याय सुचवले. त्याप्रमाणे आता तिथं मोबाईल चालतात, सरळ चालतात का ती फ्रिक्वेन्सी चेंज करून काही करून करता येतं. इथं असं काय एवढी मोठी गोष्ट नाही आहे. म्हणून GMRT जागेवर राहील. प्रकल्प तुम्ही पूर्वी जसं हे झालं तिथं भूसंपादन करा आणि सरकारच्या पैशाची अशी उधळपट्टी करू नका असे मला सांगायचं. किती पेमेंट वाटलंय शेतकऱ्यांना भूसंपादन? आतापर्यंत जवळजवळ 400 कोटी रुपयाचं वाटप झाले. 400-500 कोटी रुपयाच्या वर. प्रस्तावित किती होतं? 1500 कोटी रुपये. पण आता त्याची कॉस्ट नवीन याच्याप्रमाणे 3000-4000 कोटीच्या वर जाणार आहे. जो प्रकल्प सुरुवातीला 9600 कोटी रुपयाचा होता तो जर सरकारनं आता नवीन करायचं ठरवलं तर त्याची कॉस्ट कमीत कमी 25,000 ते 30,000 कोटी रुपयावर जाईल. त्यामुळे सरकारनं, रेल्वे मंत्र्यांनी ह्याच्यावर गांभीर्यानं विचार करावा
आणि हा प्रकल्प अगोदर जसा ठरलाय तसंच करावं. थोडं इगो प्रॉब्लेम आहे, रेल्वे मंत्री असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल किंवा काय असेल, त्यांनी त्यांच्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि हा प्रकल्प जनहितासाठी राबवावा. आमच्या राजगुरुनगरमधील व आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात सादर करत आहे पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना. संपर्क सोने चांदी व हॉलमार्क HUID प्रमाणित दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलर्स 7083519983. आमचा पत्ता शास्त्री चौक, बाजारपेठ, राजगुरुनगर.